की आशामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला रव्याची खीर आणि त्यासाठी लागणारे साहित्य. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये रवा भाजून घेणार आहे. इकडे दूध ठेवलं आहे आणि तिकडे गरम पाणी पण ठेवलं आहे गरम करायला. आणि इकडे ही आहे साखर, याच्यामध्ये थोडीशी विलायची आणि साखर आहे, विलायचीची पावडर, आणि ही आहे काजूची पावडर. तर चला आता बनवायला सुरुवात करू. हे पहा, मी एक ही वाटी भरून रवा घेतला आहे. तर अजून घेते अर्धी वाटी, म्हणजे हे पहा 1.5 वाटी, अजून एक अर्धी वाटी. तर 1.5 वाटी रव्याचा आपण खीर बनवणार आहोत. आणि आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप रवा भाजण्यासाठी. तर दिसतंय का, हे पहा रवा टाकला कढईमध्ये. रवा टाकलाय आणि त्याच्यामध्ये पहा तूप टाकूया भाजायला. आता हे घट्ट असल्यामुळं असं टाकले मी 2, पण खरं तर ते 5-6 चमच तूप आहे. 1.5 वाटी रव्याला पहा एवढं सगळं तूप टाकले. गॅस बारीक करून ठेवला होता, आता गॅस फास्ट केलाय. तर असं छान असा लालसर रवा घ्यायचा भाजून, छान खमंग असा लालसर घ्यायचा, लाल कलर होईपर्यंत छान असं. खूप फास्ट पण नाही करायचं. एकदा कढई तापल्यावर गॅस मिडियम ठेवायचा गॅस आणि छान असा सगळा पूर्ण भाजला पाहिजे व्यवस्थित, आणि करपून पण नाही द्यायचा. तोपर्यंत इकडं पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि दुधाला पण उकळी आली पाहिजे. आणि तर चला रवा भाजून घेऊया मस्त. तर हे पहा रवा असा छान असं लालसर सगळं भाजून घेतलं आहे, छान लाल कलर येईपर्यंत. खूप टेस्टी लागते खीर असं लालसर रवा भाजून घ्यायचा. हे पहा दुधाला उकळी आली, तिकडे पाण्याला पण उकळी आली. तर चला आता प्रकारे टाकायचं पहा. आता आपला छान रवा भाजून झाला. तर सर्वात आधी आपण टाकायचं आहे पाणी त्याच्यामध्ये, आणि गॅस एकदम कमी करून ठेवायचा आहे, नाही तर ते सगळं उडं लागतं. चला थोडं पाणी ठेवते बाकी, कारण जर झालं घट्ट तर टाकायचं आपण पाणी नंतर, नाही तर मग काही गरज नाही. खूपच जर घट्ट वाटली ना खीर, तर नंतर आपण ते उकळलेलं पाणी परत आपण वापरू शकतो. तर चला आता याच्यामध्ये मी विलायची पूड केली होती थोडीशी, 2-3 विलायच्या, तर ती टाकूया चवीसाठी. आणि हे बनवलेले आपण काजूची पावडर बनवले. लोक म्हणजे काही जण असे तुकडे टाकतात, तर मी अशी पावडर बनवून टाकते मिक्सरमध्ये. पावडर टाकल्यामुळं खूप छान अशी टेस्ट येते, चव लागते खीरची. आमच्या घरामध्ये असंच आवडते की पावडरच बनवून टाकलेली मी त्यासाठी. आता पहा याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साखर. साखर आपल्या आवडीनुसार टाकायची. तुम्ही नंतर साखर खाऊन पाहू शकता थोडीशी. चला तर गॅस आपण फास्ट करूया. याला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही खिरीला. तर आपण पाणी जे ठेवलेलं आहे ना, ते पाणीसुद्धा मी टाकते, कारण घट्ट झाली आहे खूप खीर. नंतर दूध पण टाकायचं आपल्याला त्याच्यात, दूधसुद्धा टाकायचं आहे त्याच्यात. दुधाचा गॅस बंद करते, कारण दूध पण आटायला लागेल. खीर कशी खूप घट्ट म्हटलं का की मग शिऱ्यासारखी होऊन जाते. तर खूप घट्ट पण नाही बनवायची. 5 चम्मच मी काय तर काजूची पावडर टाकली ना, ती हे नाही झाली, चम्मचनी उलटण्याने झाली नाही व्यवस्थित. पळी घेते मी, पळीने छान पळीने त्याची जी पावडर केली आहे ना, थोडीशी त्याचा
गाठीसारखं बनतं पहा. तर मला वाटतं ओली त्याची पेस्ट बनवूनच टाकायला पाहिजे थोडं पाण्यात काढून. दुसऱ्या वेळेस मी ट्राय करून बघेल आता. काजूची जी पेस्ट आहे ना ती थोडं दुधात वगैरे विरघळून ते टाकायचं आहे ह्याच्यात. असं मग त्याचं गाठी नाही होणार काजूच्या पावडर थोडं गाठी झाल्या होतात. ते याच्या आधी पण माझ्याकडनं झालेलं खिरीमध्ये होतात, नंतर जातात विरघळून. ते हे असं करत राहायचं. आता गॅस फास्ट केलेला आहे मी. गॅस आपला फास्ट. आणि साखर वगैरे आपण खाऊन पाहायचं स्वतः टेस्ट करून आपल्याला किती कशा प्रकारे गोड खीर बनवायची तशी आपण साखर अजून टाकू शकता याच्यात. सुरुवातीला थोडीच टाकायची, कारण खूप गोड जर झाली ना खीर तर खूप गोड पण शुगरचं वगैरे कोण असतात घरामध्ये त्यांना पण नाही चालत. मग नाही तर त्यांना अगोदर काढून ठेवायची कमी गोड, आणि ज्यांना गोड लागते त्यांना मग गोड परत अजून साखर टाकून बनवायची. आता थोडी शिजली नाही, थोडी शिजली का नंतर याच्यात दूध घालायचे. तर हे त्याचा आता चांगला शिजलं आहे पण खीर, आणि पाणीसुद्धा आटलं थोडं घट्ट झाले. तर आता दूध टाकूया त्याच्यात. आपल्याला पाहिजे तेवढं आता सगळंच टाकलं, सगळंच दूध टाकून दिलं. टाकल्यानंतर आता पांढरी दिसायला लागली नुसती लाल दिसत होती. आता मी खाऊ पाहिले तर परफेक्ट होती बरं का आधी साखर वगैरे. आता दूध टाकल्यानंतर थोडी चाखून बघायचं. खूपच जर म्हणजे कमी गोड असेल ना तर थोडीशी साखर टाकू शकता परत याच्यामध्ये. ती काही विरघळून जाते आपण खालीवर असं थोडंसं करेपर्यंत. आणि खीरची एवढी झटपट खीर आहे ना, जास्त वेळ अजिबात लागत नाही. 10-15 मिनटामध्ये खीर आपलं होऊन जाते भाजण्यापासून. तर हे मी खाऊन पाहिली थोडी, तर थोडी कमी गोड लागते. तर मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करते परत, जास्त नाही. 1-2-3 चमच टाकली आता वापस, कारण दूध टाकलं ना मग दुधामुळं कमी गोड झाली अजून ती. हे आता अशा प्रकारे तुम्हाला अशी दिसते ना एवढी पातळ, नंतर थंड झाली काही अजून घट्ट होते भरपूर. एक तुम्हाला अजूनही घट्ट वाटत असेल ना, पटकन दूध असेल जास्त तर दूध गरम करून टाकायचं, किंवा पाणी उकळायला ठेवायचं थोडंसं, आणि उकळी आली पाणी का याच्यामध्ये ॲड करायचं. काही प्रॉब्लेम नाही होत, चवीला काही फरक नाही पडत. आणि छान अशी शिजून झाली आहे आता. त्याच्यामध्ये आपण तुमच्याकडे जर केशरचं काड्या असतील ना तर टाकू शकता, नसतील तर काही गरज नाही. अशी खूप छान लागते खीर, अशी छान लागते खीर. या डब्यातल्या सगळ्या संपलेल्या एवढं टाकते मी. तर हे पहा कशी आहे खीर, कशी वाटते नक्की सांगा. झटपट अशी खीर 15 मिनटात खीर झाली आहे. 15 मिनिटसुद्धा नाही लागले ह्या खीर बनवायला. तर नक्की सांगा कशी झाली आहे ती कमेंटमध्ये. आणि इकडे पहा छान अशी छोल्याची भाजी बनवली आहे. पहा लाल लाल करी आली आहे. तर कसली छोल्याची भाजी बनवली आहे, एवढी छान बनवली आहे, मस्त मस्त आहे पहा छोल्याची भाजी. तर नक्की कमेंट करून सांगा. मी छोल्याची भाजीची पण रेसिपी टाकलेली आहे, नक्की पहा तुम्ही आयडीवर जाऊन. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.